बाळ शू करते शू करते बाळाची सुशी कोण काढणार थांबा वेळी तयार आई हळूहळू तयार नाही मला असंच पाहिजे. खरं तर गर्भारपण ही फक्त स्त्रीसाठीच नाही तर तिच्या पूर्ण परिवारासाठी एक आनंदाची मुक्त उधळण असते. बघता बघता 9 महिने कसे निघून जातात हे कळतच नाही. हा प्रत्येक महिना मात्र त्या स्त्रीला आणि परिवाराला एक वेगळा अनुभव, एक वेगळा आनंद देऊन जात असतो. हाच अमर्यादित आनंद काही मर्यादित लोकांसोबत डोहाळ जेवण समारंभाच्या निमित्तानं साजरा करण्यात आला. 21 जून 2023 रोजी दत्त समर्थ सांस्कृतिक भवन कोल्हापूर इथं हा सोहळा साजरा झाला. नष्टे आणि महाजन या परिवारांनी आयोजित केलेल्या या डोहाळ जेवण समारंभातील काही अविस्मरणीय क्षण आपल्यासमोर मांडत आहोत. आज एवढ्या छानशा दिवशी मी आणि माझी बायको, माझं प्रेम अनुषा, आम्ही दोघे एकदम निवांत प्रेमळ माणसं. आमची प्रेमाची भेट एक मस्त छान एक्साइटिंग लव्ह स्टोरी आहे. आजपर्यंतचा आमचा 3 वर्षाचा संसार हा कसा आनंदात निघून गेला हा आम्हाला वेळ गेलेली सुद्धा कळालेली नाही. असं वाटतं की आमची कालच भेट झालेली आहे. देवाच्या कृपेने आत्ता आमच्या आयुष्यात एक छानसं गोंडस बिंदू येणार आणि आमच्या घरात आयुष्यात एक नवीन पर्व चालू होणार आणि आम्ही फार एक्सायटेड आहोत. ह्या सर्व आनंदाला अनुषाला खूप मला श्रेय देऊ वाटते आणि तिच्या येण्यामुळे माझ्या आयुष्यात खूप छान बदल झाला आणि आता मी खूप क्युरियस आहे माझ्या येणाऱ्या बाळाला बघायला, त्याच्यासोबत खेळायला, त्यासोबत माझं पूर्ण पुढचं आयुष्य घालवायला, त्याच्यासोबत आनंदात. मी खूप 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 आनंदात आहे. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग.
नाही मोरी मोरी बोल कसे सांगू बाई लाज वाटते ग भारी बोल कसे सांगू बाई लाज वाटते ग भारी कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे. तिला म्हणजे सपोर्टिव्ह म्हणा की बघ तुझं तू असं नाही असणार. सपोर्टिव्ह असेल तर बघा टाळ्या जोरात, कारण बायकोची एकटीची जबाबदारी आहे, त्याला मान नाही त्यामुळे तो सपोर्टिव्ह राहणार आहे. बाळाला जरा जरा फिरतंय, बाहेर खेळायला जाते, हट्टून बसले मला खेळायचं आहे, बाहेरच जायचंय, बाहेर पडून जाणार. आई पहिला बाहेर पडणार, गाडी बंद काय गाडीतनं दोन्हीला रेडी आहे चालते. ನನ್ ಹಿಂದೆ ನೆರಳಾಗಿ ನನ್ನೆಲ್ಲ ಗೆಲುವಾಗಿ ಕಣ್ಣಾಚೆ ಉಳಿದಂಥ ಮೌನ ನಿದ್ದೇಲಿ ಮಡಿಲಾಗಿ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಸೆರಗಾಗಿ ಜೋಪಾನಗೈದಂಥ ಪ್ರಾಣ ಅಮ್ಮ ಧರಿಗಿಳಿದಿರೋ ಮೂರುತಿ ಅಮ್ಮ ಸ್ವರ ಬಡಿತದ ಸಾರಥಿ ಅಮ್ಮ ಧರಿಗಿಳಿದಿರೋ ಮೂರುತಿ ಅಮ್ಮ ಸ್ವರ ಬಡಿತದ ಸಾರಥಿ ನನ್ನಲ್ಲಿ ನೀನಾಗಿ ನಿನ್ನಂತೆ ನಾನಾಗಿ ಆದಾಗ ನಾ ಖಂಡಿತ ಅಮ್ಮ ಆ ಜನುಮವಿ ಪಾವನ ಅಮ್ಮ ನನ್ನಯ ಚೇತನ. ನನ್ನ ಮುನ್ನುಡಿ ನೀನು ಬಾಳ ಕನ್ನಡಿ ನೀನು ಭೂಮಿ ತೂಕದ ತ್ಯಾಗದಾತೆ ನನ್ನ ಸಂತಸಕ್ಕಾಗಿ ನಿನ್ನ ಸಂಭ್ರಮ ನೂಕಿ ಯಾವ ಮನ್ನಣೆ ಬೇಡದ ಮಾತೆ ಜನನಿ ನಿನ್ನ ಕೊನೆರದ ಕರುಣೆ ರೂಪ ನಿಲ್ಲದ ಯಾನ ಬೇಡುವ ಮುನ್ನ ವರ ಕೊಡುವ ದೇವರ ಮೀರೋ ಭಕ್ತಿಯ ಗಾನ ಅಮ್ಮ ನಾಡಿಯ ಗಾಯಕಿ ಅಮ್ಮ ಬದುಕಿನ ನಾಯಕಿ ಅಮ್ಮ ನಾಡಿಯ ಗಾಯಕಿ ಅಮ್ಮ ಬದುಕಿನ ನಾಯಕಿ. यश आणि माझी मैत्री ही बालपणाची. आम्ही एकाच स्कूलमध्ये आणि क्लासमध्ये होतो. आम्ही एकमेकांना सर्व काही शेअर करायचो. आम्हाला आमच्यामध्ये खूप छान कनेक्शन जाणवले. आणि आता मागच्या 3 वर्षापासून आम्ही एका खूप सुंदर रिलेशनशिपमध्ये आहोत. आणि हे नातं क्षणोक्षणी अजूनच सुदृढ होत आहे. मी खूप लकी आहे की मला आयुष्यभरासाठी त्याची साथ मिळाली. तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. माझा सर्वात मोठा सपोर्टर आणि चिअरलीडर आहे. आणि हां, मी यशवर खूप प्रेम करते. ನಿನ್ನದಿ ಧ್ಯಾನ ನನ್ನಲ್ಲಿ ಲೀನ ಭೂಮಿಗೆ ನಿನ್ನ ಹೆಸರಿಡಲು ಕಾದಿದೆ ನಿನ್ನ ಸಮ್ಮತಿಯನ್ನ ಅಮ್ಮ ಧರಿಗಿಳಿದಿರೋ ಮೂರುತಿ ಅಮ್ಮ ಸ್ವರ ಬಡಿತದ ಸಾರಥಿ ಅಮ್ಮ ಧರಿಗಿಳಿದಿರೋ ಮೂರುತಿ ಅಮ್ಮ ಸ್ವರ ಬಡಿತದ ಸಾರಥಿ